श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण. अर्चन सदाशिवांचे सूत मने शोकांदी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदती शक्राती सुग्रहण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझे एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून या. त्यावरून करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधीजे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, 6 6 करणे पुण्य विशेष. बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान. परम चतुर पंडित, प्रजादायात बिसुर, धन्य मनती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात थोर तोची पय. सुंदर पतिव्रत मृदू भाषिणी, पूर्वदत्त ऐसे लादिजे. कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत, गुरुभक्त उदार, वक्ता समाशील शास्त्रज्ञ. सुरस फार विशेष सुकृते लाहिजे, श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म. प्रदात्मज तारक नाम दोघे, शिवभक्त निस्सीम. सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्य शीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्र अलंकार, गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलेला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे, शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यांस का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुते वस्त्रे भूषणे लेविविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, मनती करावे काय आता. तो उगविला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करून या. जनमे जे सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशराची पुलस्तीने प्राथिले, मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावून शतमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्र. तेवी पितृकैवारे पराशर, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोललो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार. घरा आला जाणूनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासी आणती, षोडशोपचारी पूजिती भाव. चित्ती विशेष समजता, वस्त्रे भूषणे देऊनी. राव विनवी करी जोडून, मने दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र. भाषण न करिता कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही बर. नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजे आणि समग्र, आरुडावे आवडेना पुढे. हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्ता. याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम. तेथील वारंगना मनोरम, महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप.
ललिताकृती पाहोनी कंदर्भ तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपारा भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस. चंद्र रश्मी सम प्रकाश शय्या जिचे अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरजित गोमह. शिखिल्लारे भौत वाजी गज घरी बहुअस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल देखोनी सकाळ नृप डोलविती. मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा. वेश्या सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशिळे उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी. अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदर. एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार ते ते शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर ते तिची भांदी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. यवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोनी. सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला. महानंदाच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखुनी. ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बसविले रत्नबंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी. कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन. मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण. मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागर ते काढून. तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंदगण. नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण. मीही 32 लक्षीन पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी. तयासी जिते मानले सवेशी त्याने दिविलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले. नवजाय लिंग देखुनी ते वेळी. महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी. म्हणून वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून. कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन. हे म्हणे या लिंगापशी माझा प्राण. भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारीत नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचिकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य आहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी. जन धाव लागले चहूकडून. एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी. तो वातात म्हणजे चेतला तशा माझी उडी घालून. कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून. गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकुनी वक्षस्थळ घेत बडवून. मने दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला. आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमारंग. जो भक्त जन बन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित घरी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चलचिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदय चळी. तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी. संकट्य पाळी भक्ता ते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुजुळ वाहिनीर. भयंकर महाजोगी
चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगंधरी भस्म चलचिले शरीली गजचर्म पांगुरला नेसला से व्याघ्रंबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलिती तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरिती हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान मी ती म्हणे हे नगर उद्धारून विमानी बसवी दळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बसत दिव्य रूप पाहोनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शोपदी जेथे नाही अधि व्याधी तू शुदा तृषा विरहित त्रिशोधी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दत्व द्वद दुःख मद मत्सर नाही निशंका जेतीचे गोड उदक अमृताहून कोटी गुण जेथे सुरतरुंची वने अपार सुरबींची भौत खिल्लारे चिंतामणींचे धवलांगार भक्तांकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वींचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लवतील बहुतांस उदरतील तुमाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकोनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणावून आवडे भाऊ तुमच्या आगमने करुणी स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देक परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे ते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाले असता जाण पा आजपासून 7व्या दिवशी मूर्ती पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आवळून अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करून हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपोर मग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिशी मित्र नव्हती ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार जेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य ते दोन्ही झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या संवांश निर्मिलापित वसन रजांस सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण अर्घस्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रची पुणे येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी 4 वेद उपदेशले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रादाय परम पावन त्याहून विशेष गुहज्ञान भुवन त्रयने असेना बहुत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्रदाय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रदाय ऐकती पडती त्यांच्या दर्शन जीव उदरती मग कमलोदय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आलास अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नससी जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छित जप तप शिवार्चन यावून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्र महिमा वाढवला फार होस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसुनी अभिभक्त कृत्या निर्मिली तारुण तिने कुतर्गवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष देणे ते जावनी यमपुरुषे महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी ते जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन ऐसे म्हणती जे तया लागुनी मन आणोनी नरकी घालावे रुद्रादाय नावडी त्या ज्यांसी कुंभी पाखी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारे अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेकदार धरी मृत्यूदुरी होय साच अथवा शतगट स्थापन दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदक
अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रे आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिला दृढ चरण सतत होऊन बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित यापासून तरी वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगासी ते बोलावून आतांचे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले पराधर आणि पराधन ज्यांस व मनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट पतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष एक जगर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्यन्नी आला चंडाश मूर्ती समय येता धर्मासी बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घावरा नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळा पुरुष भयानक थोर उर्दो जटा कपाळी शंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरांगे सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावत आले तत्वता पंचवदन दशभूष त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नशे ते तेचे जैसे गबस्ती दिगंतम सहारती बसमे अंगी व्याग्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीती ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुख्यद्वाची महास्वर मृदुंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनाय अपार वाजती चंद्रनना दडकती बेरी नादन माये नवोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतीसे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिण लागी भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे ती तुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेचे ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिता ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध दवनी की काशी क्षेत्रावरी स्वधनुनी की श्वतापले मृडाने रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी की शुदिता पुढे शिराब्दी ये धावुनी तैसा कमलोद नंदन तेशनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयादू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वा ते जो चतुष्ट कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दशा विद्या करळ तळमाळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुनः सृष्टी करणार मागुतनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेचे सेनी कुंडातून मूर्तिमंत निगे अग्नी दक्षिणांगी ग्राह्य पत्य आहोनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अति दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मूर्ती नेला बांधुनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने अदन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठावक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता ऐसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वाश मूर्तिचिन्ह कंडा तर थोर होते ते महापुण्य निर्सुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णा दव हिम नग जमात
अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते शेनी राये पायावर घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महास्वय करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य हो तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच दे तो येतीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरी ती भाऊ असो यावरी भाऊसूत ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्य धन देऊनी तो शेविला गरू संपूर्ण ऋषींसही जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती त्यास काळ न भादे अंती वंदोनी नेती शिवपदा दशात कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या येव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराजपद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रदना समेत राव जाना जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बसवणी त्वरित राव प्रदान नेले मिरवित विधी लोक वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहुणे राहिले शिवस्वरूपी होऊन हा 11वा अध्याय जानपा स्वरूप एकादश रुद्रांच्या हा अध्याय करिता श्रमाण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युजय जप रुद्रानुष्ठाने त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न पिछाच बाधा रोग धारून न बाधीच सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोजनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जवे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे न असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदय जमिलिद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंगन विटे कालत्रय शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोड हा श्री सांब सदाशिव नमस्तु शुभम भवती ओम नमः शिवाय।